नमस्कार, मी मोनिका स्मित आणि रितूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज ना मी बनवलेली आहे इडली, त्याचबरोबर छान अशी खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी आणि सोबतच सांबार सुद्धा बनवलेला आहे। तिन्ही रेसिपी मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे। सगळ्यात आधी सांबार बनवण्यासाठी कुकर लावून घेतलाय। त्यामध्ये ना मिश्र डाळी टाकलेल्या आहे, उडदाची, मुगाची, तुरीची, अशा 3-4 प्रकारच्या डाळी घेतल्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक वांगा, एक टमाटर, एक आलू आणि थोडंसं मिरच्या असं टाकून ते शिजवायला ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर ना इडली बनवायसाठी घेतलेली आहे। खरं तर या ज्या गोष्टी आहे ना, या सुट्टीच्या दिवशी करायला बरं पडते, कारण की दिवसभर ते भांडे आणि त्याचबरोबर खाणं असं चालू असते इडली वगैरे बनवलं तर। पण ना मुलांचा हट्ट होता की मम्मी उद्या स्कूलमध्ये टिफिनला इडली दे, कारण की त्यांचं बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं। 1-2 मुलं कसे आणले त्यांचे फ्रेंड वगैरे बघून, तर मुलांना त्या गोष्टी पाहिजे राहते आणि आपण देऊ शकतो आणि बनवून घरीच आपले इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल पण असतात, तेव्हा आपण द्यायलाही पाहिजे असं तरी मला वाटते। त्यामुळेच म्हटलं जाऊ दे, संडे तर गेला पण आज त्यांना बनवून देतेच आणि टिफिनला सुद्धा ते घेऊन जातील। तर इथे ना आता एका साईडला वरणाचा कुकर तो लावलेला आहे मी सांबार बनवायसाठी आणि एका साईडला इडलीचं पण लावून घेतलं। आता इथे एवढ्यामध्येच मुलं सुद्धा उठलेले होते, तर इडल्या आता एका साईडला माझ्या शिजतील आणि दुसऱ्या साईडला त्यांची मी तयारी सुद्धा करून देईल। असं जे सकाळचं जे रुटीन आहे ना ते चाललेलं असते आणि त्यातल्या त्यात आहो सुद्धा घरी नव्हते की मुलांना ते नेऊन देतील आणि असं जर काहीतरी किचकट करायचं म्हटलं ना की खूप वेळ लागतो आणि त्यातल्या त्यात ही गॅस जी आहे ना मधामधातच बंद पडते, तर त्या गॅसकडे सुद्धा लक्ष ठेवत राहावं लागते। आणि ना सध्या इतकी थंडी वाढलेली आहे की स्वेटर शिवाय पर्यायच राहत नाही। म्हणजे सकाळच्या वेळी आंघोळ व्हायच्या आधी तरी स्वेटर हे पाहिजे। एकदाची आंघोळ झाली की मग थंडी सुद्धा चालली जाते आणि आंघोळ होतपर्यंत थोडीफार ऊनही निघते, तर काही टेन्शन राहत नाही। तर आता इथे बनवत आहे मी चटणी। त्यासाठी ना 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे, त्याच्यामध्येच थोडंसं सांबार जो आहे तो धुवून टाकला आणि त्यामध्येच ना थोडेसे वाटीभराच्या मापाने थोडेसे कमी शेंगदाणे, तेवढ्याच मापामध्ये डाळिया सुद्धा मी इथे टाकलेल्या आहे। आणि आता ओलं खोबरं नव्हतं, त्याच्यामुळे कोरडं जे खोबरं असते ना आपल्याकडे मसाल्यासाठी आपण आणतो, तेच याच्यामध्ये तुकडे करून टाकले आणि थोडंसं मीठ टाकून जिरंही टाकून दिलं आणि दही टाकून ना आता मिक्सरमधून फिरवून घेणार। मस्त अशी फाईन पेस्ट झाली की याला मग आणखीन तडका द्यायचा, तो थोड्या वेळाने देणार, पण त्याच्या आधीने इथे मी सांबार बनवायला घेतला आहे। तर सांबार मसाला जरी नसला ना तरी या पद्धतीने सांबार बनवला की इतका भन्नाट चवीला सांबार बनतो ना की तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। तर सगळ्यात आधी ना तेलामध्ये जे आपले तेजपान असते ते टाकून घेतले, 1 ते 2 तेजपान खूप होऊन जाते। त्याच्यानंतर जिरं मोहरी छान अशी तडतडू द्यायची आणि जिरं मोहरी तडतडली की लगेचच त्यामध्ये कांदा, मिरची आणि कढीपत्ता असं टाकून घ्यायचा। आता इथे माझ्याकडून कढीपत्ता थोडासा स्किप झाला, तर मी थोड्या वेळाने टाकणारच आहे याच्यामध्ये, कारण कढीपत्त्याशिवाय कुठल्याही फोडणीचं वरण झालं किंवा असं आपण सांबार वगैरे बनवतो त्याला चव येत नाही। त्याच्यानंतर हळद, धनिया पावडर, थोडासा गरम मसाला असेल तोही टाकू शकतो आणि त्याच्यानंतर थोडंसं तिखट, मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार टाकायचं, जेणेकरून मुलांनी ते खाल्लं पाहिजे। त्यानंतर टमाटर टाकला आणि टमाटरनं थोडंसं मला कमी वाटलं म्हणून परत आणखीन 1 त्याच्यामध्ये मी टाकून दिलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि जे काही आपण कुकरमध्ये वरण लावलेलं होतं मिश्र डाळीचं ते छान असं मॅश करून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि यामध्ये ना 2 साहित्य मी पुन्हा वापरलेलं आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। तर आता मी पहिले याला तडका देऊन देते चटणीला, जे की आपण बनवलेली आहे शेंगदाणे, डाळी आणि खोबऱ्याची। त्याला तडका द्यायसाठी जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतला, त्यामध्येच ना ही जी पेस्ट बनवलेली आहे ती टाकून घ्यायची आणि थोडंसं पाणी वगैरे लागत असेल तर तेही याच वेळेस टाकायचं। या वेळेसला गॅस जी आहे ती बंद करायची, कारण की चटणी ही शिजवावी लागत नाही, कारण मीही या बाबतीत थोडीशी कन्फ्यूज होती त्यामुळे सांगितलं। आणि इथे ना 2 महत्त्वाच्या ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्या म्हणजे एक म्हणजे चिंच आणि दुसरी म्हणजे गूळ नव्हता म्हणून मी थोडीशी हलकीशी साखर टाकली, म्हणून जेणेकरून ना थोडंसं आंबट, खारट आणि थोडंसं गोडसर जो चव येते ना सांबारला तो या 2 वस्तूंमुळे येतो, चिंच आणि गूळ। तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये ॲड करत जा। त्यानंतर ना वेळ खूप झालेला होता जसं मी सांगितलं, म्हणून पटकन मुलांचा टिफिन पॅक केला आणि आम्ही निघालो आता स्कूलमध्ये जाण्यासाठी। तर आता मुलांना मी सोडून स्कूलमधून आली आणि त्याच्यानंतर जे काही माझं रुटीन आहे जे मी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर केलं तेच की चहा घ्यायचा आणि त्यानंतर जे काही राहिलेले कामं आहेत ते। तर यामध्ये ना फक्त एकच पार्ट माझ्याकडून स्किप होऊन जाते, तो म्हणजे की माझी जी काही आंघोळ असते ना ती।
तर आंघोळ मी आधी करून घेतली की मलाच खूप छान फ्रेश वाटते, प्रसन्न वाटते आणि त्याचबरोबर सगळी कामं एकदम पटापट होत जाते. पण थंडी जास्त असल्यामुळे माझा आज आंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी राहूनच गेल्या आणि मीही विचार केला की असू दे, कारण की थोडंसं थंडीचं तेवढ्या दिवस आपण थोडंसं स्किप केलेलंच बरं राहील. कारण की मी जर हेल्दी राहिली, निरोगी राहिली ना, तर मी माझ्या मुलांचं व्यवस्थितपणे करू शकते. आणि एवढ्या थंडीमध्ये ब्लॉगसाठी म्हणून जर मी आंघोळ करत असेल किंवा मग आपलं रुटीन दाखवायसाठी मी आंघोळ करत असेल ना, तर मग बिमार पडल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे. कारण की एवढी सकाळची थंडी मला तरी सहन होत नाही आणि थोडीशी कमी झाली थंडी की मग मी माझ्या रुटीनमध्ये नक्कीच येणार. आता इथे इडली खाणं पिणं तर सगळं झालं, पण त्याच्यानंतर जो भांड्यांचा पसारा असतो ना, तोच करायला इतका कंटाळा येते की खूप, म्हणजे असं भांडे पाहून असं वाटते की कशालाही बनवली. आणि खायच्या वेळेसपर्यंत आपल्याला बरं वाटते की हां झाली आहे, आपण मस्त आता खाऊन घेऊ, पोटभर मनसोक्त खाऊ. पण त्यानंतरचे जे भांडे असते ना, ते दिवसभर संपतच नाही आणि तसं प्रत्येकीच्याच बाबतीत होते. तर इथे आता सगळे काही भांडे वगैरे घासून घेतले आणि एवढ्याच दरम्यान मी माझं जे पार्सल आहे ते सुद्धा पॅक केलेलं होतं. तर हेही आले होते. तर यांना म्हटलं तुम्ही आता रिदूला घ्यायला जात आहे तर ते पार्सल माझं तिकडलं तिकडे लावून द्या, कारण की ते जे काम आहे ते माझ्याच मागे परत राहणार. त्यानंतर रिदू यायच्या आधी आता पोछा लावून घेतला आणि इथेच ब्लॉगची पण एंड केली. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.